हरिणे माझे हरिणे चित्त भारवित्त विसरले, आता कैशी जाऊ गरा नोहे बराहा लौकिक. पारकी असे सांगता गोष्टी घरची कुठे खातील, आता कैसे जाऊ गरा नोहे बराहा लौकिक. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोनी, आता कैसे जाऊ गरा नोहे बराहा लौकिक. विडवल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुकरणा करू पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु सुखया ज्ञान देवा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पुण्यकीर्ती. जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या भंगातून गवळणी सोबत संवाद साधतात. विडाल बरगेवाडी नगरीमध्ये परंपरेने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा, आज ही काल्याची सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेले आहे. ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं विशेष योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग अशा त्रिवेणी संगमातून आपल्या कार्यक्रमाला प्राप्त झालेले हे सुरू. विडल व्यवस्थित चांगलं लागलं. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे थोडा वाढवा. मल्हारी बरबडे, महादेव चंद्रपान बरबडे, ते माझे परमरत असणे आमचे भाऊसाहेब पिसाळ, या त्रिमूर्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांचे तर आभार आहेतच, परंतु आठही महाराजांचे सौजन्य दाते आणि 8 दिवसाचे 3 टायमिंगचे अन्नदाते सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत भव्य आणि दिव्य असं नियोजन आपण सर्वजण मंडळीने एकत्रित येऊन हे केलेलं आहे. आणि तरुण मुलांचा एवढा सहभाग आहे, तरुणांची उपस्थिती आणि तरुणांचा सहभाग पाहता बर्गेवाडीची पुढच्या 100 वर्षाची सत्ताची चिंता आता उरलेली नाही. अखंड अविरतपणे ही परंपरा टिकवण्याचं काम, धर्माची पालखी पुढच्या पिढीच्या खांद्यावर आहे. असे आपल्या गावातले सगळे तरुण तडफदार युवा शक्ती तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. काल तुम्ही जी मिरवणूक काढली गोदड महाराजांच्या मंदिरापासून ते आपल्या गावापर्यंत ग्राम प्रदक्षिणा, या मिरवणुकीची चर्चा सध्या कर्जत तालुक्यात चालू आहे. म्हणजे तुमचा जो सहभाग आहे, एका तरुणांनी काम हातात घेतलं की ते आरपारची लढाई कर बघून करून तसली कामं मुलांपाशी नसते. अत्यंत ताकद लावून त्या तरुण मुलांनी हा धर्म सोहळा आयोजित केलेला आहे. तर मी कमी ठेवतो, आता बोलताना आवाज होता तसाच राहते, काय अडचण. तरुणांना विशेषतः धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळी, आवाज थोडा, देणगीदार असतील, संयोजक मंडळी, गावातील भजनी मंडळी, सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडवल. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबाराय गवळणी सोबत संवाद साधतायत. इको कमी करा थोडा बोलताना. तुकोबाराय गवळणी सोबत संवाद करतात, मुळात हात मुद्दा सुरुवातीला पटत नाही. विडवलं काय संबंध आहे तुकोबारायांचा आणि गवळणीचा? तुकोबाराय गवळणीला आजच्या अभंगातून धीर देतात, हा मुद्दा अभंगात आहे. पण गवळणीचा कालावधी कोणता, तुकोबारांचा कालावधी कोणता, ह्याचं जरा आत्मचिंतन करा ना. भगवान श्रीकृष्णाच्या काळात गवळणी, पांडुरंगाच्या काळात तुकोबाराय, ते द्वापार युगातली आणि हे कलियुगातली, आणि तुकोबाराय त्यांच्याशी संवाद साधतात. हे कसं शक्य आहे? लोक ऐकून घेतात म्हणून काही लोकांना सांगायचं नसतं. तर्क सुद्धा माणसाच्या जीवनात पाहिजे. तुकोबारायांचा कालावधी आहे 400 वर्षापूर्वीचा आणि गवळणींचा कालावधी आहे 5000 वर्षापूर्वीचा. मग 400 वर्षापूर्वी होऊन गेलेले तुकोबाराय 5000 वर्षापूर्वीच्या गवळणी सोबत संवाद कस काय साधतात? बरोबर आहे ना? आणि सगळा संवादाचाच अभंग आहे. गवळणीला
जे वाटलं ते तुकोबाराला सांगते, तुकोबाराला जे वाटतं ते तुकोबारा गवळणाला सांगतात. बरं, काळाची बी संगती जुळत नाही आणि देशाची गोकुळ कुठे? युपी आणि देहू महाराष्ट्र. म्हणजे अंतर बी जवळ नाही ना, पण अंतर बी कव्हर करता येईल, पण काळ जुळवायचा कसा? एक तर तुकोबारा खोटं बोलत असतील, नाही तर मग संवाद तरी झाला नसेल. बरं, संवाद झाला हेही खरं आणि तुकोबारा खोटं बोलत नाही हेही खरं, मग जुळवायचं कसं? हाच प्रश्न अर्जुनाला सुद्धा पडलेला होता. ज्या वेळेस गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तुला जे मी आता ज्ञान सांगितलेलं आहे हेच ज्ञान पूर्वी मी सूर्याला सांगितलंय. अर्जुन म्हणला देवाला बड्या बंद करा. सूर्याला ज्ञान सांगितलं म्हणजे सूर्य कधीचा, तुझा जन्म कधीचा, काय गप्पा हाणीतो, काय लोकाला येडं बनवतो. तू सूर्याला ज्ञान सांगितलं, सूर्य अनादि अनंत आहे आणि तुझा आधार कार्ड निघतंय. तुझा जन्म कधी झाला याचा बायोडाटा आहे आमच्याकडे आणि तो आम्हाला फसवतो का मी सूर्याला ज्ञान सांगितलं? हे मला मान्य नाही. चौथ्या श्लोकामध्ये जे देवाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तुला जरी खोटं वाटत असेल तरी मी सांगतोय खरं आहे. याचं कारण तुला वाटतंय की मी सूर्याला ज्ञान सांगू शकत नाही, तुला फक्त याच जन्माची आठवण आहे. मला मागच्या जन्मी कोण होतो हे सुद्धा मला बहुश्रुत आहे, मला माहित आहे. तसं तुकोबारा म्हणतात मी गवळणी संवाद कसा साधला? जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. तुकोबारा सांगतात मला पूर्वजन्मीचं स्मरण आहे. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण होते त्यावेळेस मी सुद्धा त्यांच्या बरोबर होतो. तुकोबारा गोपाळ स्वरूपामध्ये सोबत होते, हे लक्षात घ्या. तुकोबारांची अशी शेकडो प्रमाण आहेत की आम्ही कृष्णा बरोबर गायी राखल्यात. याचा अर्थ तुकोबारांना पूर्वजन्मीचं स्मरण आहे, म्हणजे गोपाळ स्वरूपामध्ये गवळणी सोबत संवाद तुकोबारा साधू शकतात. प्रत्येकाचा पुनर्जन्म आहे. आधी आपण वानर होतो बरं का, पालवी महाराज पाला खाऊन जगावं लागला आपल्याला. आणि देव राम, कालच रामनवमी झाली, वानराने तक्रार केली देवाकडे, काय देवा विश्व तुझ्या ताब्यात आणि पाला खाऊन जगवलं भक्ताला, दम काढा म्हणले प्रमोशन करतो. पण प्रमोशन सुद्धा लगेच होत नसतं, पण दम काढावा लागतो. क्या बडा तो दम सबसे बडा, दम काढावा लागतो. म्हणजे तुमचं पुढच्या अवतारात प्रमोशन करतो. जे राम होते ते झाले कृष्ण आणि जे वानर होते ते झाले गोपाळ. दही दूध लोणी मरणाचं हाणलं पण चोरून मानाने मिळालं का? परत गोपाळाने तक्रार केली, काय कृष्णा विश्व तुझ्या ताब्यात, करतो हा करतो अन्यथा करतो शक्य तुझ्या ताब्यात आहे, चोरून दही दूध चालला मला. सन्मान थांबा, दम काढा, अजून प्रमोशन वाढवतो. राम होते ते झाले कृष्ण आणि जे कृष्ण होते ते झाले पांडुरंग परमात्मा. वानर होते ते झाले गोपाळ आणि जे गोपाळ होते ते झाले तर वारकरी. आधी खाल्ला पाला, मग हांड दही आणि आता तुपातला शिरा. ती बी घरी बोलून पाय पुजून महाराज आले की फटाके होते ते पोर. आता जीसीबीने पुष्पवृष्टी बघतो आपण मराठवाड्यात. का? वारकरी म्हणले की लोकांच्या अंतकरणात प्रेम निर्माण होते. महाराज या तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, चहा काय, नाश्ता काय, जेवण काय, शाल घालून खिशात 500 टाकून. आता चोरायची गरज आहे का वारकऱ्याला? म्हणजे एका अवतारात देवाने प्रमोशन केलं ना. म्हणजे आपण जे वारकरी आहोत ना, आपण सुद्धा कृष्णाच्या काळात कुठले तरी गोपाळ आहोत हे लक्षात घ्या. अशा स्वरूपात तुकोबाराने गवळणी सोबत
संवाद साधला आणि संवादाची सुरुवात गवळणीने केली. काय झालं, एक गवळण दही दूध विकण्यासाठी मथुरेला निघाली. गाव गोकुळे, बाजारपेठ मथुरा. आजही बर्गेवाडीतलं दूध, बर्गेवाडीतला भाजीपाला कर्जला जाऊन जिकावं लागतो ना. बाजारपेठ कशाला केलंय, सेंटर. तसं मथुरा आजही जिल्हा आहे. गोकुळ हे छोटं गाव आहे. गोकुळातलं दही दूध लोणी घेऊन त्या मथुरेला निघाल्या. पण जाता जाता कृष्णाची भेट होणार आहे, कृष्ण माझ्याकडे पाहणार आहे, या भावनेनं त्या गवळणीनं सात्विक शृंगार केलेला आहे. देवाकडे जाताना कसं जायचं ते गवळणीकडून शिका. त्या गवळणी कशा निघाल्या होत्या, पुतळ्या डोरण्या साखरा पायण्या कमरेला कंबरपटा. जुन्या काळातल्या शृंगाराची ही नाव आहेत. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कमर. का कृष्णाची नजर माझ्याकडे पडावी. देवाकडे जाताना सात्विक शृंगार करून गेलं पाहिजे बघा. व्यवस्थित आवरून नटून थटून टापटीपणे. मला त्या महिला मंडळांचं पटत बघा. कुठं बर्थडेला निघाल्या, पूजेला निघाल्या, कार्यक्रम स्वतःच सगळं व्यवस्थित आवरून व्यवस्थित झालं. पुरुषाचं आपलं असं असाच दलिंदर राहा. नटू नको, कटिंग करू नको, लोक तुझ्या जवळ सुद्धा आले नाहीत पाहिजे, असे लांबून गेली पाहिजे. अरे जगतो कशाला, एकच जन्म स्टँडर्ड राहायचं. वजनात वारकऱ्याला सुद्धा सांगतो, त्या गवळणीकडून शिका. कपडे भिपडे टाईट घालायचे, टोप्या फिप्या कडक कोयतेवणी. ज्यांनी समाज लुटला ते वजनात राहते. आणि खरी सेवा करणाऱ्याने का गरीबाने राहायचं. राजा याची कांता राय बिका मागे. ज्ञानोबरांची लेकर आहेत आपण. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, दारा सोन्याचा पिंपळ. समर्थाची लेकर आहे. वारेकरांनी समर्थावणीच राहायचं. विडल कोणते संत गरीब नाही. हे कीर्तनकाराने संताची गरिबी सांगू सांगू कीर्तनकार श्रीमंत झाले. गरिबी सांगू नका, संतांची श्रीमंती सांगा. आदपतन झालं आपला असा साधा भोळा वारकरी. साधा भोळा नाही, झुंजार ते हे सांगा. ज्ञानोबरांच्या आजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी त्या काळामध्ये मराठवाड्याचे चीफ होते, प्रमुख क्षत्रिय. त्यांच्या सहीशिवाय पान हलत नव्हतं. ज्ञानोबरांच्या आजोबा रक्त सुद्धा मोठेच आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, क्षत्रिय. 65 लाखाची जहागीरदारी 400 वर्षापूर्वी आणि 400 एकर जमीन. नाथ महाराज आपण सगळे आता पैठणचे वारकरीच आहोत. सोन्याची ताट, सोन्याच्या वाट्याने. आजही नाथांचे पैठण मध्ये 2 घर आहेत, तेही डबल मजलीत. 500 वर्षापूर्वी. म्हणजे कोणते संत गरीब आहेत. गोदड महाराज भोसले घराण्यात जन्म आहे, राजयोगीत. त्यांनी त्याचा लाभ घेतला ना, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण संत गरीब नाहीत. विडाल गवळणीकडून शिका. पुतळ्या डोरलं
साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा असा सगळा सात्विक सुमर करून दही दूध लोणी विकण्यासाठी त्या मथुरेला गेलेला आहे. बरं ठीक आहे, तुम्ही विकण्यासाठी गेला, मग तुमच्याकडे जो माल आहे तोच विकाव ना. डोक्यावर दही दूध आहे आणि दूध घ्या लोणी घ्या असं म्हणण्याच्या ऐवजी ती गवळण काय म्हणू लागली, गोविंद घ्या गोविंद घ्या दामोदर घ्या कन्हैया घ्या लाला घ्या कृष्ण घ्या असं ती गवळण बोलायला लागली. दुसऱ्या गवळणीने तिला सावध, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का काय, दही घ्या दूध घ्या लोणी घ्या असं बोल. गोविंद दामोदर कुठून आणलाय, तुझ्याकडे माल आहे का तो विकण्यासाठी, एखादा म्हणली दे कृष्ण मग कुठून देणार, तू बोलते काय करते काय आली कशासाठी, जरा सावध हो. त्या गवळणीची अशी अवस्था का झाली अभंगाच्या पहिल्या,
त्या गवळणीने सांगितलं, मायबाप म्हणजे माझं असं झालंय, आवाज द्या. हरीने माझे हरिले चित्त, माझ्या चित्ताची चोरीनं हरीने केली. कृष्णाने माझे हरिले चित्त म्हणले नाही का, हरीने. हरी शब्दाचा अर्थ जो हरण करतो तो हरी. हरीने माझे हरिले चित्त, माझं चित्त कृष्णानं अर्थात हरीनं चोरलं. त्याच्यामुळं झालं काय, भार वित्त विसरले. भार, जबाबदारी, वित्त, अर्थार्जन, माल दिला आणि पैसे घ्यायचे विसरून गेले. हे सगळी जबाबदारीच विसरून गेले. प्रश्न असा आहे, हरीनं चित्ताची चोरी केली, यात गवळणीचं विशेष काय? म्हणजे हरी आला आणि हिचं चित्त चोरून घेऊन गेला, ह्यात गवळणीचं काय? गवळण आहे तशीच आहे, पण हरी आला आणि चित्त चोरून घेऊन गेला, याचा अर्थ असा आहे की गवळणीचं चित्त त्या क्वालिटीचं असेल. उगाच देवाला चोरू वाटलं काय? आता आपल्याला बी वाटतंय आपलं चित्त हरीनं चोरावं, पण चित्तच त्या क्वालिटीचं नाही ना. अहो, हरीला चित्तात राहण्यासाठी अगोदर चित्त गचपानाने भरलेलं मोकळं तर करावं लागेल ना. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहेत. हरी चित्तात येऊन राहील बी, पण जागा तर मोकळी पाहिजे ना. पहिलं चित्त काम, क्रोध, द्वेष, मत्सर, विकारानं भरलेले. हरीनं बसायचं कुठं? आपलं चित्त कृष्ण चोरू शकत नाही, त्या क्वालिटीचं चित्तच नाही. आपल्या चित्तात फक्त जळजळ आहे. शेजाराने गाडी घेतली, तो पेढे द्यायला आला तरी त्याला कुचक बोलणार, हप्ते घेतले असेल. अरे त्याने जमीन काही का, तुला काय करायचं? मान्य कर ना, पण तू घेतली, सहनच होत नाही. 4 चाकी गाडी घेतली, गुढी पाडायला एक चांगली, शेजारी 13 दिवस आयुष्यात होता. पोटाचं दुखायचं राही ना त्याच्या. डॉक्टरांनी हात जोडले, हो बाबा माझ्याकडल्या गोळ्या संपल्या, तू घर जवळ कर, ना कारण बिल कशाला वाढलं, तू घरी जा. आखे पेशंट त्याला न्यायला आले, जाता जाता डॉक्टरने विचारलं नेमकं पोटात दुखतंय कधीपासून? ते मला शेजाराने 4 चाकी घेतली तेव्हापासून. डॉक्टरच आजारी पडलो. काय करेन म्हणजे? आता हे काही शारीरिक रोग नाही ना, हा मानसिक रोग आहे. आता ऐका, शरीराचे डॉक्टर वेगळे, बरोबर डॉक्टर, तुम्ही गोमातेची सेवा करतात हे डॉक्टर वेगळे, माणसाचे डॉक्टर वेगळे, शरीराचे, मनाचे डॉक्टर वेगळे. मनाला रोग झाला की त्याला सुद्धा नीट करण्यासाठी डॉक्टर आहेत ना. ते झळक्या रोगाची लक्षणं सांगा, पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, जागा उचलू उचलू फेकणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, चित्ताला झालेला जळजळीचा रोग. मग ह्याचा औषध एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. गावचं नाव दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबार आणि औषधाचं नाव आहे गाथा. ते रामबाण औषध आहे. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतं, तुका म्हणे चित्त करा, चित्त निर्मळ ठेवा, जळजळ करू नका, आपली माणसं मोठी करायची का? अरे शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झालो अशी भावना ठेवा. हे परिवर्तन आपल्या अंतःकरणात झालं पाहिजे. आणि मान्य सुद्धा करत नाहीत काय काय हो, मोठं झाले. इतकी जलन वाईट आहे मायबाप. हा चित्ताला झालेला रोग आहे. विडल चित्त जागे नसेल तर काय उपयोग आहे? जवळ नाही चित्त, काय मांडलेले सेपरेट. चित्तावर परमार्थाची बैठक आहे. चित्त जागेवर पाहिजे. बसलेत काय काय कीर्तनात, चित्त दुसरीकडे असतं त्यांचं. एक जण देव चोळीत होता, कुत्रा आलं त्याने दिवस फेकून हाणला. पूजा करतो ना, चित्त पूजेवर ठेवू ना, कुत्र्याकडे चित्त कशा? गण लावताना काय कायचं चित्त जागेवर नसतं. 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा तरी रामकृष्ण हरिमुखाला येऊ ना, त्याला 12 भावकीचेच नाव आठवतात. गंध उगळता मनालाच बोलतो, काय करतो बाबा, हे भावकी लय बेकार रे, त्या भावकीने आपल्याला उघळू 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 मारलं. त्यांना तरी काय नाव ठेवतं, आपलंच नशीब फुटकं. नशीब घेत असतं ना लगेच तिथं गण, जिथं गण तिथं तशाच बाप्पा. संसारात ती पुरी बेकारी झाली, बायको धावती, पोरग उलट बोलते, असं वाटतंय फाशी घेऊन मरून जावं. आई बरगेवाडी सप्ताह चांगली मस्त मस्त महाराज येतात इथं. पोराने बी चांगला जोर लावलाय, गावकरी चांगलं झटून येतं, खायला कमी नाही, भोजनाला कमी नाही, भजनाला कमी नाही. आपल्याला काय तेव्हा निवांत कीर्तन ऐकायचं, लांब बसून ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं.
गेलो आम्ही 2 तास बोंबलो. पोराचं बी वय 35 झालं, त्याच्या लग्नाचा अजून कुठे मेळ बसाना. त्याच्या लग्नाचा विचार आला की मला आता अटॅक येतो का काय कळणार. त्याला बी मग बिंबीच्या देटापासून सांगतोय काम कर पण ते माझं कुठं ऐकत आहे का. त्याच्या भविष्याचा विचार आला की मलाच रात्रभर ह्या कुशी व्हावं लागतं तरी सुद्धा झोप येत नाही. थोरला भाऊ मनालाच थोरलाय बा नुसता बांध पुरी तो एक कुस्ती खेळला म्हणलं तर दांडात जोर राहिला नाही. आणि कोर्ट कचऱ्या करावं तर मनगटात ताकच नाही. आपलं तर डोकंच चला ना बुवा. काय गंध काय चित्त नाही ना. नाही नामी तरी ते व्यर्थ. लय तीर्थयात्रा करीत फिरला, गंगेत उड्या हाणल्या, नामचिंतन बी केलं, पण चित्त जर त्या नामावर नसल तरी ते व्यर्थ. ज्ञानोबा म्हणतात चित्तावर परमार्थाची बैठक आहे. तसं त्या गवळणीचं झालं. हरीने माझे आवाज हरी आला आणि चित्त चोरून घेऊन गेला. अवस्था कशी झाली याचं उत्तर आमच्या तेजस महाराजांनी जे गवळणीचं प्रमाण दिलं. सुदबुद्ध शुद्धी आणि बुद्धी दोन्ही खलास झाली. कळानाच तिला काय चाललंय ते. हरीने माझे हरिले चित्त. त्या गवळणीची अशी अवस्था. त्या गवळणीचं काय झालं, तिच्या मालकाच्या बहिणीला पाहुणे बघा येणार होते लग्नासाठी. हरीने माझे हरिले चित्त सांगतो बरं का नीट ऐका. आणि पाहुणे बघा येणार होते, म्हणजे पूर्वी येत होते पाहुणे, आता पाहुणे यायचेच बंद झाले. मोबाईलने सगळं वाटोळं होऊन बसले. आता आळंदीला जाऊन लग्न करते आणि इकडं फोन करून सांगतात ओके पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मान्य असेल तर सहन करा, नसेल मान्य तर तसंच मला गरज नाही. इतक्यापर्यंत गेलं. आळंदी ज्ञानाचं वैराग्याचं ठिकाण आहे.
आळंदीत शिक्षण संस्था कमी, सध्या विवाह संस्था जास्त झाले. ती शोकांतिक आहे. कोणी उठायचं तिथं आळंदीला जाऊन, अरे जागा कोणती, त्या गुहेचं पावित्र्य काय, आपण काय करतो तिथं जाऊन. कलीचा महिमा फार अवघड आहे. लग्नाचं बी अवघड झाले आता. इतके नवरदेव आहेत, ट्रकनी नवरदेव, ट्रकनी. कुंभमेळा 6 महिन्याने घ्यावा लागेल काही दिवसांनी. आम्हालाच काय काय म्हणतात, महाराज तुम्ही लई फिरवता, मग आम्ही काय स्थळ बघत हिंडतो. अरे आमचाच प्रवास आम्हाला उरका नाही, सकाळी कुठं संध्याकाळी कुठं, सकाळी उठणं व्हायना, परत फोन करू जार होत्या तिथं. आणि तू परत समाज असा आहे. बरं मी म्हणतो एखाद्या ठीक आहे भाऊ म्हणता बी एखाद्या पाहुण्याला, पण पोरगा बी त्या क्वालिटीचा पाहिजे ना, दर्जा. थोबाडात मावा ढाब्या जाते, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात कोणचा मॅटर झालं तरी ह्याच नाव पुढे, तर ही जर लायकी तुझ्या पोराने कमी नस, कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे. क्वालिटीला किंमत आहे म्हणून मुलांना सांगतो, त्याच्या मागे लागायची गरज नाही. तुमच्या मनगडात धमक आहे, स्वतःचा विश्वास निर्माण करा की जग तुमच्या मागे लागलं पाहिजे. तुम्हाला मागे लागायची गरज नाही. बापाची इष्टटी मजा करायची नाही, स्वतःच्या मनगडात धमक जगाला दाखवायची. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आदिलशाहीच्या दरबारात सरदार होते. 400 पेक्षा जास्त गावांचा कारभार त्यांच्या अंडर खाली होता. छत्रपतींना स्वराज्य निर्माण करण्याची तीळ मात्र गरज नव्हती. 8 पिढ्या बसून खाल्लं असतं एवढं वडिलांनी कमवलेलं होतं शहाजीराजेने. पण छत्रपतींनी जर बापाची इष्टटी मजा केली असती तर त्या वाघाचा चौकात पुतळे लागले नसते. इतिहास रेगा वाढणारांचा होत नसतो, इतिहास लढणारांचा होत असतो. विडाल सोपं कष्ट आहे का हे? आता झेंड्यावनं भांडण, पुतळ्यावनं भांडण, गावागावात भांडण नुसते. महापुरुषाचे जाती वाईज वाटून घ्यायचे, समाजाची शांतता बिघडून टाकायचे, डोक्यातनं पहिलं काढून टाका. शिवाजी महाराजांनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. पुढचं वाक्य जबाबदारीने बोलतो, घरातल्यांचा विरोध होता, पण 18 पगड जातीचे माणसं 12 बलुतेदारांनी स्वराज्यासाठी स्वतःच प्राण अर्पण केले, हे लक्षात ठेवा. जे जुने जहागीरदार होते का ते म्हणले शिवाजी महाराज आमच्या नात्यातला, त्यांना राजा कस काय आम्ही म्हणायचं, म्हणजे जवळचे विरोधातले. समाजातला शेवटचा घटक होता ना 18 पगड जातीचे माणसं छातीची ढाल करून पुढे आली, त्यावेळेस स्वराज्य निर्माण झाले, हे लक्षात ठेवा. आणि अनंत कष्टाचा सामना आहे, स्वराज्य फुकट नाही. 1 तासभर जर नवरदेव घोड्यावर नसला ना लग्नात 2 दिवस उठत नाही. तो नको रे म्हणतो, पुरा मोकळा झाला. तासात आऊट. छत्रपतींचं आयुष्य घोड्यावर गेलंय. कधीतरी हा विचार करा. गनिमी कावा करायचा आहे, रात्र आहे, लोकेशन नाही, मॅप नाही, जायचं कसं, वाटा वेगळ्या, चोर वाटा वेगळ्या, रोड शोधायचा कसा, गुप्तहेर वेगळे, बरं पुढचा शत्रू वेगळा, सोबत राहून गद्दारी करणारे वेगळे, जंगलातले वाघ सिंह हिंस्र पशु वेगळे, कोणची माणसं कुठं कामाला यायची, त्यांचं वेळेचं नियोजन जुळून कसं आणायचे, सूत्रबद्धता, ह्या बोलायच्या गोष्टी नाहीत. ही फार मोठी तपश्चर्या छत्रपतीच्या जीवनात आहे. म्हणून स्वराज्य विडल. फुकट कोणत्याही गोष्टी होत नसतात. त्या छत्रपतींचा आदर्श ठेवायचा तरुणांनी स्वतःच्या जीवनामध्ये ठेवा, तर तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपतीचे मावळे म्हणून शोभा. त्या गवळणीच्या मालकाच्या बहिणीला पाहुणे बघा येणार होते. गवळण स्वयंपाकातले हुशार होती, 1 नंबर. सासऱ्याने सांगितलं गवळणीला, हो स्वयंपाक असा बनवायचा आणि मला शिरा आवडतो, शिरा असा झाला पाहिजे, शिरा खाऊन पाहुणे खुश झाले पाहिजे. मामा तुम्ही काळजीच करू नका, 1 नंबर स्वयंपाक बनवू, स्वयंपाकावरच पाहुणे खुश झाले पाहिजे, लग्न सुद्धा फायनल होणार, म्हणजे काळजी करू नका. आणि गवळण म्हणजे अन्नपूर्णा मातेचा दुसरा अवतारच होते. काय काय असतात बरं का तशा, सहज मिनिटात स्वयंपाक असतो, पण अशी टेस्ट की माणूस चुरून आणतोय. आणि काय काय जॅम झाल्या, पोतभर मसाला चव नाही कशाला, शेवटपर्यंत मेळ लागत नाही त्यांना. एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात, खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. मग भरगेवाडीने नेमका कोणचा भात खायचा, जाळलेला खायचा का करपलेला खायचा. चांगला स्वयंपाक ती सुद्धा कला आहे, त्याला पाक कला म्हणते. जशी गायन कला आहे, वादन कला आहे, तशी ती कला आहे. त्याचे कोर्स आहेत 10-10 वर्षाचे, PhD त्याच्यात. हॉटेल मॅनेजमेंट कशाचा विषय, स्वयंपाक कसा करायचा, ताट वाढण्याची पद्धत, पदार्थ कोणचे कुठे ठेवायचे, ताट असं स्वच्छ निर्मळ शुद्ध पाहिजे, असं निम्म जेवण तर डोळ्यानं झालं पाहिजे. डोळे सुद्धा जेवतात, फक्त खाणाऱ्याचा बुद्ध्यांक त्या लेवलचा पाहिजे.
असं ताट बघून पोट तृप्त झालं पाहिजे, हे शिका. आणि आणखी एक पुढचा मुद्दा सांगतो, सात्विक अन्न बनवणं हे तुमच्या हातात आहे. काल्याच्या कीर्तनात जो बनवला जातो तो महाप्रसाद असतो, आणि घरी जे बनवलं जातं ते अन्न असतं. काल्याचा प्रसाद का आणि घरचं अन्न का? का एवढा फरक आहे? पदार्थ तेच आहे, प्रक्रिया तीच आहे, सिस्टीम फरक का? फरक एवढाच आहे, काल्याच्या कीर्तनात जो प्रसाद बनवला जातो तो प्रसाद चालू असताना भगवंताच्या नामाच्या लहरी त्या अन्नावर आदळतात. ते अन्न सात्विक होतं, त्याच्यातला दूषित भाव निघून जातो. ते दुर्जनानं खाल्लं तरी त्याची वृत्ती सात्विक होते, म्हणून घेतला महाप्रसाद. आणि घरचं अन्न बनवताना फक्त एकमेकावर धोपाधोपी चालू असते. सासूने सुनो, सुनेने सासू, बापाने पोराव, पोराने भावा, भावाने चुलते, चुलत्याने म्हाताऱ्या. कोणाचीच कोणाला मी नाही, खाणाराची बुद्धी सुद्धा त्याच पट्टीची होती. त्याच्यामुळे त्याला कळतच नाही मी काय नियोजन करू बा आयुष्यात आता. म्हणजे आमच्या बुद्ध्या कशा ठेवायच्या ही तुमच्या हातात आहे. म्हणून आजपासून असा संकल्प करा की मी स्वयंपाक बनवताना कमीत कमी 10 मिनिटं तरी रामकृष्ण हरिमंत्राचा जय जयकार करील. ते अन्न सात्विक बनल्याशिवाय राहणार नाही. हा चांगला संकल्प रामनवमी पासून आजपासून तुम्ही प्रारंभ करा. अन्न सात्विक होईल, त्याला प्रमाण. पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. संतांच्या आणि भगवंताच्या नामाच्या चिंतनात जे प्रसाद बनला जातो ते पवित्र अन्न होत असतं. आता अन्न सात्विक बनवणं ही पुढची स्टेप आहे. आधी अन्नच बनवायला शिका, तेच काय त्यांना येत नाही. एका पूर्वीचं लग्न झालं, आमटीचाच वेळ लागा ना, पण म्हणले अंदाजा आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. मारी ती का काय माणसं, 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या, नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारी किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला, त्यांनी कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली माझी शिवरात्री. आता गुढीपाडव्या दिवशी कुठे शिवरात्र असते, मग नाही जेवायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. नवरा नसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणजे मिरची नको तरी तिकट घेऊ म्हणला, तू माझ्या बायको जळती आईला. आई म्हणली मी जळण, पण जेवण झालं तुला पळावं लागेल, हे ध्यानात ठेवून खाऊ नको. हे मला मी खाणार. पहिलाच घास खाला, कानातून धुरून डोळ्यातून पाणी. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त राहणार. हे म्हणा नाही, भाजीची जातोच एक नंबर. डोळ्यात कसं काय पाणी राहते म्हणा, आनंद असू येत, आनंद असू देव का अजून नको म्हणता. हेचा आनंद बळच पचेला मरण म्हणा. स्वयंपाक काय करा, स्वयंपाक कसा करायचा आमच्या गिरजा मातेकडून शिका. पोळी गुळवणी टाकली तर पोळी जागेवर गळून जात होती मला, तसं ती गवळण स्वयंपाकात तरवेज. शिरा बनवायला घेतला आणि स्वयंपाक बनवता बनवता काय झालं, हरीने माझे हरिले चित्त. चित्ताची चोरी झाली. त्या गवळणची अवस्था कशी झाली, आजादाकडे 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 आठवची नाही, आठवची नाही, आठवची नाही. काय चाललंय हे इतकं सोपं नाही. गायन वादन ती महागाची ह्यालाय तर सुद्धा अवघड आहे. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललंय व ह्यांचं, आमचं काहीच चाललं नाही. त्या गवळणीची अवस्था कशी आहे ह्याचं प्रमाण चालू आहे. असो आईसा खोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. गोविंद गोविंद मना लागले या छंद, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे. माऊलीचे गोई बघा, मी माझी आठवण विसरले जयाची अंतकरण पार्था. तो संन्याशी जाण निरंतर. लग्न केलेला असल आणि देहवान विसरून भजन करत असल तर ते ओरिजिनल संन्याशी विडावलं. अशी गवळणीची अवस्था झाली. स्वयंपाक म्हणताना कृष्ण 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 भजन चालू. कृष्णाच्या प्रेमामध्ये मोहन गेली आणि शिऱ्यामध्ये साखर टाकण्याच्या ऐवजी मिठाचीच बरणी उलती पलती करून टाकली. मिठच टाकलं, आग का नुसता खरट शिरा. पंगत बसली, जुनी माणसं फेटेवाली म्हातारे, मिशन फिशन खपक्याच्या खपक्या जुन्या काळातलं गडी बघा तुम्ही, असे वजनदार नुसतं रुबाबदार. फेट काढून फुटीला अडकिवलं, पोट फेट काढून बसले जेवायला.
ताटाच्या कडेनं पाणी फिरवल्याच्या नंतर गवळणीच्या लक्षात आला, अरे बापरे, हरीने माझे हरिले चित्त, बार वित्त विसरले, जबाबदारीच विसरून गेले. कृष्णा, हा सगळा प्रसंग तुझ्यामुळे झालाय. साखर टाकण्याच्या ऐवजी मीठ टाकले. सासऱ्याने दबा जाऊन सांगितलं होतं शिरा ओके झाला पाहिजे. हा जर शिरा पाहुण्यानं खाल्ला, तिचं तर जुळतच नाही, पण माझं सुद्धा मोडण्याची दाट शक्यता आहे. कारण अगोदर सांगून सुद्धा लक्ष नाही, म्हणजे आता हे कसं काय ऍडजस्ट करायचं. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लावे. कृष्णा भाव, काय अडचण आहे. तिला असं वाटायचं काही करावं पण पंगतच होणार. कोणाला तरी अटॅक आला तरी चालेल म्हणली, म्हणजे निदान सगळीच ताटावून उठत्यान, ते मरा नका पण माझा तरी जीव वाचन. म्हणजे इतक्यापर्यंत ती मनच मनाला खाताना शेवटी काय करा बरं. जुन्या काळातले आताची सून ती सासऱ्या गुरगली असती, बाहेरून आणा म्हणली असती शिरा, की मला असा जमतो. आताच काय खरं, पण ही 5000 वर्षापूर्वी म्हणजे तो दबाव किती असन तुम्ही विचार करा. जावे त्याच्या वंशा देवाकडे, आता काय राहिलं नाही तसला. मग ती घाबरली गवळी, तिला वाटायचं पंगत होणार. आणि तिला परत असं वाटायचं की कमीत कमी सासऱ्याने तरी शिरा खाऊ नाही, कारण सासऱ्यामध्ये जमद अग्नीच होता, आगच. पण पाहुणा बी एखाद्या वेळेस घेत्या समजून झाला असं पुरी करून चुकवून, पण सासऱ्याचा पहिल्यांदाच हात असा शिऱ्याकडेच निघाला होता. तिला वाटायचं कमीत कमी सासऱ्याने पहिला तरी घास शिऱ्याचा खाऊ नाही, दुसरा 1-2 घास खाल्ल्या, परत शिरा खाल्ल्या, थोडी भूक शांत झालं की माणूस देतं बा सोडून, जाऊ द्या मरू द्या. पण पहिल्यांदा शिऱ्याकडे हात निघाल्या गवळण मध्ये, आता जगत नाही काय. कृष्णा, तुझ्याशिवाय हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकत नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, या जगात कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. कृष्णाने सांगितलं काळजी करू नको, मला सांगा वेळच किती. हात शिऱ्याकडे निघालाय, फक्त उचलून शिरा तोंडात टाकायचा. तेवढ्या वेळात भगवान श्रीकृष्णाने अन्नपूर्णा मातेला फोन केला. जय हरी. अन्नपूर्णा मातेला कृष्णाचा फोन आला, ते बी खुश झाले. हे सगळ्याचा बॉस आहे ना, बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. ती बाकीची खाते वाईट कामाला ठेवलेली माणसं आहेत. पाण्याचं नियोजन एकाकड, हवेचं नियोजन एकाकड, अन्नदानाचं नियोजन एकाकड, सप्त्यात बी कमिटी असते ना वेगवेगळं काम. तसं ते अन्नदानाचं नियोजन अन्नपूर्णा मातेला सांगितलं, जेवढं मीठ पडलेलं आहे तेवढ्या सगळ्या मिठाचं रूपांतर गोड अशा साखरेमध्ये करा. अन्नपूर्णा माता म्हणली तसं जमत नाही, वेळ कमी, शिरा उचललाय म्हणले हाताव, आणि फक्त आता तोंडात जाणार आहे. एवढ्या वेळात देवाने सांगितलं फोन कुणाचा आला ह्याच्यावर सुद्धा भ्रष्टाचार अवलंबून आहे. बरोबर का नाही काका? मोठ्याचं काही खपत का नाही, गरीब मिली बिड्या ओढू ओढू, फक्त वरून फोन घुमला की खालची मग येडेवानी करत नाही. मी तुला सांगतोय, जर तुला त्या पदावर राहायचं असेल, अन्नपूर्णा मातेच्या पदावर, नाही तर बाकीची वेटिंगला आहे, राजीनामा दिन हो मोकळी. पद म्हणलं की म्हणले ओके ओके डन, काहीच काळजी करू नका, खूप वेळ आहे म्हणले, अजून घास उचलायचा आहे. बघा फिरली लोक लगेच, म्हणजे पद म्हणलं की माणूस काही करतोय. देवाचा दबाव अन्नपूर्णा मातेने तेवढ्या वेळामध्ये मिठाचं रूपांतर साखरेमध्ये केलं. तो घास सासऱ्याच्या मुखात गेला. सासऱ्याच्या मुखात जसा शिरा टाकला तसा तेव्हा आत शिरला. शिरा त्यालाच म्हणायचं, टाकल्या टाकल्या जेव्हा आत शिरतो, टाळूला चिकटतो तेव्हा शिरा नसतो. तेव्हा इस्कूरच्या विने काय काय शिरा असा खाली वाढावा लागतो, तेव्हा शिरा नसतो. शिरा शब्दच आहे, तो शिरतो आत टाकल्या टाकल्या, असा गोड पाहिजे, असं टाकलं की आत यायला पाहिजे. सासरे बोलचा डायरेक्ट जी हितून गार शिरा ते डायरेक्ट जठराग्नी तृप्त. वाह सुनबाई, काय शिरा झाला, एकच नंबर. सगळ्या पाहुण्यांनी असा शिरा दाबून हाणला म्हणता. आणि पाहुण्याने विचार केला, ज्या घरातली सुनबाई इतकी तरबेज, इतकी हुशार आणि इतकी व्यवहार ज्ञानी आहे, त्या सुनाच्या हाताखाली राहणारी जी मुलगी आहे, जी आपण आपल्या मुलाला पाहण्यासाठी आलेलो आहोत, ती सुद्धा इतकी सुंदर असणार आहेत. आपल्याला भाग्य लक्ष्मी भेटली, लग्न फायनल, लग्न जमलं, सिद्धांत संपला. उत्तर आहे का? पण गवळणीवर अशी अवस्था का झाली? हरीने माझे हरिले चित्त,
म्हणून भार वित्त विसर. तशी ती गवळण दही दूध लोणी घ्या घ्या. दुसरीने सावध गेले, सावध हो, कृष्ण गोविंद घ्या असं का म्हणते. आणि दुसऱ्यांनी सावध केल्याच्या नंतर त्या गवळणीच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात, दुसऱ्या चरणामध्ये ती गवळण सांगते, आता कैसे जाऊ घरा नोहे बराहा लौकिक. आता कसं घराला जायचं का, लोक काय म्हणते, नोहे बराहा लौकिक. पहिल्या चरणात काय झालं हे सांगितलं, दुसऱ्या चरणात लोक लाज, लोक काय म्हणतील, द्वंद्व आहे तिच्या मनामध्ये. आता मी आहे याच भजनामध्ये रत राहू का फिरून परत माघारी येऊ, द्वंद्व झालं तिच्या मनामध्ये, द्विधा अवस्था झाली. आता कैसे जाऊ घरा नोहे बराहा लौकिक. लौकिक या शब्दाचा अर्थ लोक काय म्हणते, लोक काय म्हणते याचा विचार करायचा नाही. लोक काही म्हणत असतात, लोक त्यांच्या म्हणण्या पद्धतीने आपली माप काढीत असतात, त्यांचा बुद्ध्यांक या लेवलचा असतो, त्याच्यावर ते आपली टॅली करीत असतात, त्यामुळे त्यांचा लोट. आणि लोक कोणालाच नीट, मला सांगा गावात एखादं पेताड असेल त्याला नीट बोलतात का, नाही. आणि पेताड आणि माळ घातलं तरी काय चांगलं बोलतात का. आता काय बघायचंय बाबा, गंधन बुकान हरिपाटन काकडा आधी तरी पिऊन वाकडा भरत होता, आता लागला काकडा करायला. ते म्हणतो नसती गाती तर बरं झालं असतं, पहिलं पियत होतो बोललं की हानीत होतो, आता पियता यायला हानता यायला, आता गप मग. अहो लोक आहे ती कसंही वाग, नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. समाजच असा, चार माणसं बसली, एखादा माणसाचा स्वभाव मोकळ्या मनात असतो, ते दोन चार वाक्य बडाबडा बोलून जाते, ती बोललं की लगेच वाक्याची काय चर्चा करतात, त्याला काय अक्कल आहे का. शांत बसलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. नुसतं इंजन चालू केल्याने फाट 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 बोलत तोंडावता आबा नाही काय नाही काय नाही, ते असंच आहे, दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही. म्हणजे बोलला तरी प्रॉब्लेम, एखादा असा असतो ते म्हणतो जाळ झालं बोलायच नको, ते गप बसतो, ते बैठक येते गप बसलं, ते बाकीचे काय म्हणतात, त्याला काय माणूस की का.
ते काय बोलत का चालत का मनातलं काय सांगत का त्याच्या डोक्यात एक आणि मनात दुसरं असतं हे भूमी म्हणते त्याच्या नादाला लागू नका. म्हणजे बोलला तरी अडचण नाही बोलला तरी अडचण. आपल्या पाहुण्याराळात एखादा माणूस असा असतो बघा, ते कुणाचाच कसलाच कार्यक्रम शोभित नाही, बर्थडे, पूजा, वास्तू शांती, 10वी 13वी लग्न, टोटल कार्यक्रम ते हँडल करतो. सगळ्या कार्यक्रमाला गेलं तरी लोक बाकीचे काय पाहुणे गोमलत फिरत, काम नाही धंदा नाही, हेव पाहुणा झाला की तेव झाला की हेव एवढ्यावरच शेतीचं बघावं, लेकरा बाळाचं बघावं, बिझनेसचं बघावं, तिथे सोडणं नुसता हेव झाला की तेव झाला, हेव एवढ्यावरच आहे. म्हणजे गेला तरी प्रॉब्लेम. एखादा म्हणतो कुठंच जायला नको, कुठंच नाही गेला तरी बी लोक घमेंड आहे त्यांना. पैशावर प्रेम करणारी माणसं आली, ती पैसा नाही कामाला येत, माणसं जपली पाहिजे, आलं पाहिजे, गेलं पाहिजे, माणसाने माणूस शुभून दिसतो हे त्यांना कधी कळणार आहे. म्हणजे गेला तरी अडचण, नाही गेला तरी अडचण. एखादा असा असतो तो 50-50 करतो, निम कार्यक्रम हँडल करतो आणि निम कार्यक्रम सोडून देतो. लोक म्हणतात हे माणसं निवडून जातो, हे सगळ्यात गद्दार, हे निवड्या, हे माणसं बघून जातो. म्हणजे कसंही वागा, लोक नावच ठेवणार. एखाद्या पोराने जर देवधर्माचा स्टेटस ठेवला ना, लगेच मित्राची कमेंट लागला का देव करायला. आता लय दिवस सुचायला लागलाय, आता काय बघायचंय बाबा, डिलीट करून टाकते ते स्टेटस. आनंद झालेला स्टेटस ठेवतो, आनंदाचा स्टेटस ठेवलं की लगेच परत कमेंट. लय हुरळून जाऊ नको, जमीन धरून राहा, सगळं दिवस आपलं नसते. आजचा दिवस आनंदात, उद्या दुःखात, कर डिलीट, परत डिलीट करून टाकतो. दुःख झालेला स्टेटस ठेवतो, चेहरा बारीक करतो, खाल्ले तर मोड ऑफचा स्टेटस ठेवला तरी बाकीचे मित्र ह्याला कोणीतरी धोका दिला. अरे कसं वागावं. तुम्ही बघा, कीर्तन जर अभंगाला धरून केलं, ओव्या सांगितल्या, प्रमाण सांगितल्या, संतांच्या कथा सांगितल्या, असं सुंदर सूत्रबद्ध कीर्तन केलं तरी लोक म्हणतात बोर झालं जरा, रंग देवताच नाही त्या कीर्तनात, झोपली माणसं. म्हणजे चांगलं सांगितलं की झोपली, आणि अधून मधून थोडा फवारा हाणला ती काय कीर्तन नाही होईतवा. समाज असा आहे, त्याच्यामुळं ह्या समाजाच्या नादी लागायचं नाही. समाज काही म्हणून आपल्याला जे वाटतं ते करायचं. भेटालं लोकांना काय, त्यांच्या पुढं करा, त्यांना गोड बोला, त्यांच्या अंडर खाली वागा, त्यांना धरून राहा, त्यांना पैसे द्या, मग म्हणतात भारी. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. लोकांना वाटतं सगळ्याचा रिमोट कंट्रोल आमच्या हातात असावं, आम्ही चॅनल बदलावीन, पुढच्या उड्या हाणं. आता पुढचे येडे असल्यावर हान त्यांनी उड्या, पण विद्वानाला कळलं पाहिजे ना आपला रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात द्यावा बा. लोकांनी चॅनल बदलून तसं आपण नाचावं का, हे कळलं पाहिजे. लोकांचा लोड घेऊ नका. लोक काही बोलत असतात. मला परवा एक जण भेटला, म्हणलं माऊली बोला, तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली. म्हणलं हो. मग ज्ञानोबारांचं बी नाव माऊलीच. म्हणलं तुझा मुद्दा काय नेमका? मुद्दा एकच आहे. म्हणलं त्या माऊलीने भिंत चालवली, तुमचं काय? रोज 2 गावं कीर्तन करताना लोक गोड बोलून वाटत लावतात, ती कीर्तनाचं सांगू नका, भिंतीच बोला. आता म्हणजे पंचायत झाली. तर आम्ही बी रोज इतकं फिरतो, म्हणजे आम्ही इतकी येड आहेत का? हजारो समाज वाटत लावतो, 800-900 किलोमीटर प्रवास करतो, 7-8 जिल्हे, 20-25 तालुके क्रॉस करून पुढे जातो, परत माघारी येतो. म्हणजे आम्हाला माहिती ना समाज कसा हँडल करायचा. त्याला मी म्हणलं हो, मी आता भिंतीकडेच निघालोय आणि तेवढ्यात तू भेटलाय. फक्त माझ्या एका प्रश्न उत्तर दे, ज्ञानोबाने भिंत कधी चाललेली? ते मला चांगदेव वाघावर बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव, माझ्या पुढून तू वाघावर बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो. म्हणला हा तू कुत्र्यावर कंट्रोल करू शकत नाही, आम्हाला भिंती चालवायचं सांगते का? भिंत एकदाच, रेडा वेद बोलणार एकदाच, पाठीव मांडव घालणार एकदाच, परत नाही. आणि चमत्कार करतात ते संत, हे डोक्यातनं काढून टाका. चमत्काराच्या नादी लागून आपलं वाटोळ झालंय. रोज बघतोय काय चाललंय हे आपण. अरे चमत्कारानं एकाचा उद्धार होतो. नीट ऐका, रेडा वेद बोलला फक्त रेड्याचाच उद्धार झाला, भिंत चालले भिंतीचा उद्धार झाला, चमत्कारानं एकाचा उद्धार झाला. पण ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरानं लाखो लोकांचा उद्धार होतोय. ज्ञानेश्वरी हा खरा चमत्कार. आजही गावागावात ज्ञानेश्वरीची पारायण होतात, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. 700 वर्षात ज्ञानोबांच्या एका ओवीला चॅलेंज देईल असा एक वाक्य आणि एक ओवी सुद्धा आजपर्यंत 700 वर्षात कोणी निर्माण करू शकलं नाही. हा सोपा चमत्कार आहे का? संत ज्ञानानं ओळखा, चमत्कारानं नाही. चमत्कार हा त्यांच्या चरित्रातला नकळत घडलेला तो विषय आहे. आणि सध्या लोकांचं असं झालंय, चमत्कार केला तरच साधू,
आणि परत मग धिंगाणा झालं की म्हणायचं महाराज आम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागलो होतो. तुला आधी कळायला पाहिजे होतं ना आपण कुणाच्या दावणीला बांधलं जातोय. महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे की ज्याचे त्यांनी आत्मचिंतन करा. आणि तरुणांनो ऐका, ह्याच्या त्याच्याकडे बोंबलत हात दाखवत फिरू नका भविष्य बघायला. भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात आहे. वज्रमोठ करा, काम करा, कष्ट करा, नीती ठेवा. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावं लागेल. पण सध्या काय झाले, आजारी नाही असा माणूस नाही, दुखत नाही असा माणूस नाही, आणि खचला नाही असा माणूस नाही. प्रत्येक जण काही ना काही टेन्शन मध्ये. मग प्रत्येकाला वाटतं कुठेतरी चिकटाव आणि मग जरा थोडं आपलं काहीतरी बरं करते. तुमचं बरं दुसरा कोणीच करू शकत नाही. तुमचं बरं तुम्हालाच करावं लागेल. माऊलीचं ब्रह्मवाक्य आहे का, आपुली आपण करा सोडवून. त्याच्यामुळे जर आत्मचिंतन करा. ज्ञानेश्वरी गाथ्यानं सांगितलं त्या मार्गाने चला. गोदड महाराज त्यांच्या जीवनामध्ये चरित्रात चमत्कार झाले, ह्या त्या काळातल्या घटना आहे. पण आज जर आपल्याला गोदड महाराजांशी जर संवाद साधायचा असेल तर त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून महाराज भेट देतात. हे लक्षात घ्या. त्यांनी निर्माण केलेले ग्रंथ संवत्सरी असेल, जगतारक असेल, हे ग्रंथ म्हणजे साक्षात गोदड महाराज आहेत. संत ज्ञानानं ओळखा, चमत्कारानं नाही. दुसरा एक जण हुरसळला. माऊली म्हणलं बोला, माझा एक प्रश्न आहे. म्हणलं तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायलाच आमचा जन्म झालाय. इतरा म्हणलं तुम्ही शिक्षक आणि आम्ही विद्यार्थी, बोला. नाही ना तुमचं नाव माऊली. म्हणलं नावाचा विषय काढू नको बरं, तू मुद्दा डायरेक्ट सांग. मुद्दाच माझा ते वय म्हणलं. ज्ञानोबरांचं बी नाव माऊली होतं. म्हणलं मग ते म्हणते मला विचारलं तुमचं वय किती. म्हणलं माझं वय सध्या मला 28 लागले. म्हणलं मग तो म्हणला ज्ञानोबांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, तुम्ही अजून कुठं खडा खाल्ला नाही, जागा फिक्स केली नाही, 6 वर्ष लेट झाले माऊलीपेक्षा. कधीतरी तुम्ही विचार करा. अरे म्हणलं कामाला मारितो, बाकीची मूर्ख वाढतात त्यांनी धर्म मातेत घातला तर ठीक आहे, आणि आम्ही ज्ञानोबा तुकोबारांचा जे जकार करतो तर आम्हाला समाधी घ्यायला होतो का. ही समाज असा आहे, त्यांच्या नादी लागून आपला परमार्थ होत नसतो. चिंतन चालू आहे बरं का. मग त्या गवळणीने असा एक विचार केला की माझी जी अवस्था प्राप्त झालेली आहे, जशी माझ्या चित्ताची चोरी झाली आहे तशी आणखी कोणाचं तरी चित्त चोरलं असेल, त्या व्यक्तीला आपण दुःख सांगू. पारखी असे सांगता गोष्टी घरची कुटी खातीर. त्या पारखी माणसाला जरी दुःख सांगितलं तरी सुद्धा माझ्या घरच्यांना आवडणार नाही. फार महत्वाचं वाक्य बरं का हे. घरची कुटी खातील म्हणजे चर्चा घरातलेच करत असतात. पोरगा आपला ऐकत नाही हे शेजाऱ्याला आई सांगते. बैल झाला, शेजाऱ्याला कस काय माहित झालं ते बैल आहे का नंदी बैल आहे, कोणी सांगितलं? आईनं. घरची कुटी खातील हा याचा अर्थ आहे. चर्चा करणारे जवळचेच असतात आणि जळणारे सुद्धा जवळचेच असतात. आपल्या गावातला एखादा माणूस लय मोठा झाला, त्या माणसावर पुण्याचा माणूस जळण का बर्गेवाडीतल्या माणसं. ते शास्त्र आहे. बर्गेवाडीतला मोठा झाल्यावर जळजळ होणारे बर्गेवाडीतलेच, हे शास्त्र असतं. घरची कुटी खातील हा त्याचा अर्थ आहे. पण जळण्यापेक्षा सोबत राहा. आणि पुढचं वाक्य आहे का बघा तुम्ही. मला एक सांगा महिला मंडळ, तुमच्या पोटी संत जन्माला यावा असं कोणाला वाटतं का? 400 एकर जमीन लोकाला वाटून टाकली पाहिजे, जहागीरदारी जमिनीत बुडवली पाहिजे नदीत, आणि भंडारा डोंगरा जाऊन तप केलं पाहिजे, असा पोरगा माझ्या पोटी जन्माला यावा असं कोणत्या आईला वाटतं? नाही, ही केला सुद्धा वाटत नाही.
बरं ठीक आहे, दुसरा मुद्दा आहे का, माझ्या पोटी दुर्योधनासारखा मुलगा जन्माला यावा असे कोणाला वाटतं का? खाणारा पिणारा धिंगाणा करणारा गावात राडा करणारा चुकी असं दिवट. मग तुम्हाला नेमका पाहिजे कसा भाऊ? तुम्हाला मधला बेटर का पाहिजे? थोडा दिंडीत बी आला पाहिजे, पंगत बी दिली पाहिजे, सौजन्य अधून मधून घेतलं पाहिजे, समाजसेवा केली पाहिजे, थोडे पैसे आम्हाला बी दिले पाहिजे. ही प्रॅक्टिकल आहे. घरची कुटी हाती लय समाजसेवा करणारा माणूस जर घराकडे लक्ष नसेल, लय गावाच्या सेवेत जर रत झाला ना, घरात ते सुद्धा म्हणतात आधी घरचं बघ गाव परत. घरची कुटी खातील हा तुकोबारांचा शब्द आहे. चर्चा करणारे जवळच्याच असतात, ते गवळण खचले आधीच तर घरच्या विरोधातले, आणि आता तर माझी अशी अवस्था झाली, आता पैशी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. राहिलेला एका चरणाचा भावार्थ, त्या गवळणीच्या मनाला तुकोबारांनी धीर कसा दिला आणि कृष्ण चरित्रातल्या मोजक्या दिला उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी मुखानं नाम, सर्वजण मिळून प्रेमानं भजन करूया. असतो. काल अवतार घेतला रामाने आणि आज अवतार घेणार आहेत भगवान श्रीकृष्ण. पृथ्वीवरील दैत्य मातेले ते फार गाराने सरोवर सांगत आहे. सध्या सुद्धा दैत्य वाढलेले आहेत. देवाना अवतार घेण्यासारखीच परिस्थिती आहे आणि जगामध्ये धर्म संस्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री 12चा प्रसंग, वेदांचा कडकडा, धोधो पाऊस चालू, बुधवारचा दिवस, रोहिणी नक्षत्र, जगाच्या कल्याणासाठी आपला अवतार प्रगट केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतार घेतल्याच्या नंतर आईला सांगितलं नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला ठेवलं, मायेला महागारी आणलं आणि गोकुळामध्ये वार्ता पसरवली. एका गवळाने दुसऱ्याला, दुसऱ्याला तिसऱ्याला काय
आनंद गुडिया तोरणे करते गता गाते गाणे सगळा आनंद उत्सव गोकुळामध्ये. सडा काय, रांगोळ्या काय, तोरण काय, एक दहावी एकी पुढे ताटी वाटी सोनं सगळा जल्लोष. गोकुळात आनंद मथुरेत मीटिंग. कंस म्हणला एवढी फिल्डिंग लावून घेऊन साठला कस काय. बाकीची म्हणजे मागचं सोडा पुढचं नियोजन आखा. अर्ध राजा दानदे म्हणजे जेव कृष्णाला मारेल त्याला. एक जण राक्षस निघाला त्याचं पोर आडवालं पप्पा थांबा अर्ध राज्य दान मिळते पण तिकडून जिवंत महागारी आलं तर तिकडे गेल्याला नाश्त्यावर जाते तेव्हा रिटर्न येत नाही. तरला सुद्धा किंमत आहे. एका गावात कीर्तनाला गेलो 12 वाजल्या तरी गाल्याचं कीर्तन सुरू नाही. बारक पोरग म्हणा जर सरपंचाच्या घरी गायक वादक बसले त्यांना बोलवलं आणि ते म्हणा तिथं जर नसले तर म्हणा तिथं जर मी तिथं आणि कुत्रा असलं तर म्हणलं काय करते चावलं तर आहो नाही जाऊ दरवाजा लावला असला तर उघड त्यांना माझं खोटं वाटलं तर म्हणजे हेच मर तुला बारके तरी सांभाळायचं काही इतकं सोपं नाही. हा लॉट गुरुजींनीच समोर जाणार. आमच्या आता थोडे सर आलेत बघा अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम आपल्याच गावामध्ये अनेक वर्ष सेवा करतात. हे विद्यार्थी शिक्षक म्हणजे पिढीच्या पिढी घडवण्याचं काम त्यांच्यामध्ये. म्हणून जाण त्यांनी गुरु भजीजे त्यांनी कृतकार्य होईजे. गुरुवर निष्ठा गुरुचं ज्ञान ज्यांनी गुरुजींचा मार खाल्ला ती सध्या ऑफिसर आहेत आणि जी गुरूंवर गुरु राखली ती गुरां मागे. त्याच्यामुळे ही शाळेतली मुलं वगैरे अभ्यास करा आणि तर आयुष्यामध्ये तुम्ही मोठे व्हाल. तसं बारकाल्यांची बुद्धी अवघड असते. ते पोर म्हणलं पप्पा नका जाऊ माराय महागारीच येत नाही माणूस. लेडीज पुढे आली पुतना तिची फजी तिकडे का ग बघ रिटा मान मोबाईल ठेवा महाराज एक 10-5 मिनिटं बघू नका तिकडे लक्ष आहे माझं थप मारी का ग बघ रिटा मारिले बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविले. अशा अनेक राक्षस बालपणी मारले. तळवे तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगता रांगता माती खाली बघितलं बळराम दादांनी आणि आईकडे तक्रार केली. भगवान श्रीकृष्ण आईला काय म्हणतात. खाल्ली नाही. आई म्हणली खाल्ली नाही तर आ कर. ह्यो मला मातीच खाल्ली नाही तर आ कस काय करू. एक जणाला मी म्हणलं चंद्रभागेत आंघोळ करणार ते मला पापच केलं नाही तर आंघोळ कस काय करू. आम्ही पापी का काय आंघोळ्या करणार. लयच कॉन्फिडन्स असतो मला काय करणार ओव्हर असतो तेव्हाच मिळवतो एक दिवस. त्यामुळं आ कर देखील अशी माती खाता दावी आणि बांधे माता काय दिसला अनंत ब्रह्मांडे उदरी अरे हा बालक नंदागरी. मग गोपाळ एकत्र गेले आलं तरी यारे लागे अवघे माझ्या संघटन मॅजॉरिटीला किंमत आहे. नेता काही करू शकत नाही कार्यकर्ते पाहिजे. कृष्ण देव होता पण गोपाळांशिवाय मजा का. रामाचं काय बाण समुद्र मोकळा केला असता पण वानर सेना एकत्र केली आणि सीतो बांधला. संघटन मावळे एकत्र केले स्वराज्य निर्माण केला. म्हणून तरुणांनो संघटन गावामध्ये जरूर असावं. गावातल्या तरुणांमध्ये एकी पाहिजे. ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असते. छोटी वाडी पण असा ताकद लावून सप्ताह केला तर सगळीकडे चर्चा आहे. ताकद लावली गाड्या भरगेवाडीने 1 नंबर सप्ताह केला. हे तुमच्या एकीचा विजय व्हायला एक. आणि तरुणांचा आता असा उत्साह पाहिला ना आमच्यासारख्या तरुणांना आनंद होतो. आता प्रवीण महाराज पालवी महाराज आम्ही सगळे मराठवाड्यामध्ये अहो छोटी छोटी गावं काय सप्ते करतात राव. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात अजून पाहिजे तेवढं पटीत परमार्थ फुलत नव्हता पण आता अशी गावं तयार व्हायला लागलेत. बर्गेवाडी सारखे अशी तरुण मुलं बघा ना तुम्ही. तिथं ग्रुप आहे तिथं सगळी मुलं आहेत ह्या बाजूला आहेत महाग आहेत. तरुण या धर्म कार्यात आले पाहिजे. आणि
मोकळ्या मनानं या धर्म कार्यासाठी प्रत्येकानं सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य. मी तर या मताचा एकच सप्ताह करायचा वर्षातून, पण असा महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे. यासाठी एकी फार महत्वाचे आहे. तिथं पाटोदा तालुक्यात बाहेळा नावाचं गाव आहे, शिंदे भाऊ, आणि भगवानगडावर माऊलींच्या मंदिराचं काम चालू आहे. त्या गावची लोकसंख्या आहे फक्त 150 घर बाहेळाना. मग 150 घरांनी मंदिराला देणगी किती द्यावा भाऊ? 4.5 करोड. 150 घराचं गाव आणि ऊसतोडी कामगार आहे सगळे टोटल. आपल्याकडे ऊस तोडा येतात आणि आपण ऊसाचे मालक आहेत. हे काय सांगतो तर या धर्म कार्यासाठी ते जे अन्नदाते आहेत, सौजन्य देणार आहेत, ते आणखी वाढावेत आणि आपला हा सप्ताह भरगच्च व्हावा. या परंपरा वाढल्या पाहिजेत. समाज एक करण्याचं दुसरं कोणतं माध्यम राहिले मला सांगा ना. एवढीच माणसं जर एखाद्या नेत्याला गोळा करायची असती तर 5 लाख खर्च झाला असता तरी आली नसती. जातानी बॉम्ब आले असते 500 ठरलं 200 मिळालं. समाज असा आहे. पण इथं आनंदानं आलो. पुढचं वाक्य आहे का, जातीपातीच्या राजकारण महाराष्ट्राला पोखरलेलं आहे, पण आज 18 पगड जातीतली माणसं आपण मांडीला लावून बसलो. हे माझ्या ज्ञानोबारांच्या दरबाराची ताकद आहे. म्हणून हे तर परंपरा टिकवा. हीच माणसं पुढं कान, तीच पुढं कान, ह्यांचीच नाव घेतली त्यांचीच राहिली आणि ती मला विचारातच घेत नाही. हे आपले वाद वैयक्तिक आहेत, संकट धर्मावर आहे. आणि म्हणून गावासाठी, धर्मासाठी सर्वांनी आपण ज्ञानोबारांची, तुकोबारांची लेकर आहोत. या भावनेने एक व्हा, तर ह्या परंपरा पुढे टिकणार आहेत. विडवलं खोडे केले एक कवळण म्हणे बस यशोदे गोकुळी राहावे का जावे, कृष्णाला काय सांगावे. बैलगाडी झोपली, दिलं गोकुळ सोडून निघाले बाहेर. कृष्ण म्हणले तुमच्यासाठी मी मथुरेतून गोकुळात आलो, मला सोडून तुम्ही परत रिटर्न चालले का गाव सोडून. कृष्णाला ती वैतागली ना गवळण, जोड पण निघालं गाव सोडूनच. गोकुळाच्या बाहेर शिववर गेल्याच्या नंतर गवळणीला अशा जेवणाचे दिवस तहान लागली. ती म्हणजे पाणी घेऊन या. वीर होती बाजूला, गवळी उतारले. गवळी उतारला खाली तवर तर कृष्ण त्याचा रूप घेऊन वर. नवल केवडे आणि नकळे कानोबाचे आणि कृष्णाने बैलगाडी झोपली चलो. आणि ओरिजिनल खालून वर आला तर बैलगाडी तर सुरू. मला बैलगाडी कोण आहे? बैलगाडी पुढे आडवत झोपलं. गवळण मला डोकं फिरलं का काय? मी तुझा मालक आहे नाही, कोणासोबत तू चालली? गवळण म्हणजे तू ग बस, ओरिजिनल माझा हा मालक आहे, तू डुप्लिकेट, तू कृष्णाचे आणि कृष्ण तर वरच. तू मनातल्या मग ते बोला ना, फक्त माझ्या बघायचं. आता मिटवायचं कसं? मग वर वाचलेला जीव होता त्याला ही महागारी आणायची होती ना. कृष्ण म्हणले नंद बाबा प्रसिद्ध आहेत वाद मिटवण्यात, चला. फिरवली गाडी महागारी, आणली गोकुळात रिटर्न. धर्मपत्नी 1-2 गोवळे दिसायला लागल्या. ओरिजिनल कोणता, हिचा मालक कोणता? नंद बाबा हुशार. 20 फूट खड्डा होता असा. आणि नंद बाबाने सांगितलं जो पळत येईल आणि 20 फूट खड्ड्याच्या पलीकडे उडी मारून तो हिचा मालक. कृष्ण मनात मानला काय बापाला तरी काय कळत काय नाही. अरे माझी लेवल कोणची, मी आनंद ब्रह्मांड उदरी. अरे एका रोमी 80 दिंडे 20 फूट काय लोकल विषय राव. कृष्ण मनात मानला असे जाग्यावर पाय दाबला आणि टून दिशेने 20 फूट नाही 30 फूट उडी पलीकड. म्हणजे ओरिजिनल होता त्याला धरून आणला आणि उडी. तेव्हा म्हणलं हो का मला गवळण नको, बैलाचा जाळ झाला, गाडीला संसार पेटला. म्हणला मला नकोच, मला भांडरा डोंगरा जाऊन तप करायचंय. म्हणला मी शिरसाला मत पगडी 50 वचंगे तावर बी लढेंगे. हातपाय मोडला तर कोण आहे दुखणं बांधणं करा, माझी उडी जाणार नाही, मला उडी मारायची नाही. नंदबाबाने सांगितलं तुझी उडी जात नाही म्हणजे तू ओरिजिनल आहे, जा मंडळी घेऊन मला. पण गोकुळ सोडून जायचं नाही. अखेर बाप होत आहे. म्हणजे कृष्णाला वाटलं उडी हाणलं की मी जिंकलो, पण बापाने उलटी गेम केली होती. उडी हाणणारा आधी सांगितलं आणि परत जाग्यावर दाबला. याला बाप म्हणते. अशा अनेक खडे केले हो. शाळेत घातले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मग खेळ सुरू केले.
खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या 2 लागते. क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, बुद्धिबळ, कोणताही खेळ खेळ म्हणलं की पार्ट्या 2. मग ते खेळ गावाचा जरी करायचं म्हणलं, एका पार्टीत कसं खेळायचं सांगा बरं. एक पार्टी कृष्णाची, एक पार्टी बळरामदादाची. एका पार्टीचे अध्यक्ष बळरामदादा, एका पार्टीचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण. पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच घरात आहे. जुनाच खेळ आहे. कायम बळरामदादावर राज्य यायचं. चिडकी माणसं होती, खपक्या होती पण चिडकी होती. कृष्णाकर वाकड्या, बोबड्या, घेंगाण्या, तोतान्या, श्रीदामा, सुदामा, मधुमंगल हे अशी पण कामाला पक्के. कायम त्यांच्यावर राज्य म्हणे मोडून टाका. खांदेबार पोटी भूक काय खेळायचे. 12 वाजले, अजून 4 मिनिटं तुम्ही, आणि तरी बी तुझा खेळ संपना म्हणले. हो परत आम्ही तुझ्या खेळाला येऊ का. असा गोपाळाने कृष्णाला दम टाकला. कृष्णाला बी खेळ करायचा कुठलाही उल्हास राहिलाय. तो बी रोज प्रवास करून करून जाम झालाय. संध्याकाळी बी त्याला जालन्याच्या पुढं खेळ करायला जायचं होतं. त्याच्यामुळं त्यांनी बर्गेवाडीतला खेळ मग आवरता घेतला. खडकी सोडेल्या मोठा, आजीचा दहिकाला घुमटा, आजी ओसामरावती काला पाहावया येते. सगळ्या गोपाळांना गोल रांगेमध्ये बसवलं आणि मध्ये भगवान श्रीकृष्ण बसले. इंद्रादी देवांना दुर्लभ असणारा काला भगवंताच्या कृपेने गोपाळांना मिळाला. तोच काला संतांच्या कृपेने आपल्याला आज आपल्या गावात मिळतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. तुम्ही म्हणता महाराज पण त्या गवळणीचं काय पुढं मिटलं का नाही. मग ती गवळण जी देहबान विसरून चित्ताची चोरी झालेली आहे, त्या गवळणीला तुकोबाराने आधार कसा दिला. अभंगाच्या शेवटच्या चरणात
चरण म्हणजे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत. तुकोबाने त्या गवळ्याने सांगितलं, लोकाचा लोड घेऊ नको, तो एक काम कर, तुका म्हणे निवांत राही, निवांत राहा. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि तो आता पाहिले पाहि परतोने, जे पाहिले तेच परमात्म तत्व पुन्हा 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 तेच परतून पाहत राहा. परत आता संसाराच्या रंगात रंगू नको, तुका म्हणे निवांत राही, असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. समस्त ग्रामस्थ भरगेवाडी सर्वांचं सहकार्य आणि म्हणून सगळ्यांच्या सहकार्यानं संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहणारे सर्व रती महारथी मंडळी, विशेष उपस्थिती आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय भप्पाजी, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. माझे परमार्थ स्नेही नेटके मेजर साहेब आहेत, गोदड महाराजांचे हे सेवेकरी आमचे खिस्ती काका असतील, शिंदे भाऊ असतील, आमचे बरबडे डॉक्टर असतील, हे सर्व मंडळी हरिभक्तपणे आमचे काकडे महाराजांनी सुंदर हार्मोनियमचे साथ केली. भाऊसाहेबजी पेसाळ, मला सुरुवातीपासून फोनवरून संपर्क आणि सगळे आपण संयोजकाच्या भूमिकेमध्ये आहोत. तरुणांची विशेष इच्छा होती की माऊलींची सेवा मध्ये 1 वर्ष गॅप पडला, म्हणजे पुन्हा एकदा झालीच पाहिजे. काल्याचा योग जुळून आला. भाऊसाहेब असतील, सौजन्य ज्यांचं आहे आपल्याच गावातील आमचे ग्रामसेवक बरबडे साहेब, त्यांचं याच कीर्तनाच्या सौजन्यासाठी विशेष सहकार्य आमचे धनराज भाऊ असतील, ही सगळी मंडळी ज्यांनी सुंदर अशी गायनाची साथ केली. भजन सम्राट पालवी महाराज असतील, आमचे मालो आबा असतील, देवा महाराज खरात असतील, माझे गुरुवर्य माझे पिताश्री आदरणीय भाऊ वडिलांची उपस्थिती आहे. आमचे प्रवीणदादा पठाडे, त्यांनी सुंदर साथ केली. अक्षय महाराज ते उपस्थित आहेत. युवा कीर्तनकार माझे मित्र आमचे तेजस महाराज गायकवाड, त्यांनी सुंदर अशी गाण्याची साथ केली. आमचे बबन भाऊ पठाडे, चोपदार, ही सगळी मंडळी. इकडं विनेकरी, तुळस, कळस, कशाचीच कमतरता नाही. आणि मृदुंगाचार्य सर्वेश्वर महाराज, त्यांनी सुद्धा अत्यंत अशी सुंदर अशी मृदुंगाची साथ केली. सगळ्यात विशेष साऊंड सिस्टीम, आज सुद्धा अशी अजिबात कमतरता जाणवली नाही. 1 नंबर साऊंड सिस्टीम. तुमचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. सर्वांचे आभार. अशीच सर्वांची एकी अखंड अविरतपणे एकत्र राहावी आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे पारमार्थिक वैभव आपल्या वाडीचं टिकून राहावं, हीच गोदड महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विनेकरी पुढे या. दे हंडीला विणं लावून इथं व्यासपीठावर या. खाली दाराला काहीतरी आणा. चिंकीला त्यांचा प्रथम आभार मानतो. त्यांच्या सोबत आलेले त्यांचे पिताश्री आणि गायनाचार्य भाऊसाहेब पालवी यांचंही मी आभार मानतो. तसंच या सप्ताहामध्ये अगदी भरभरून सप्ताहाला मदत केलेल्या ग्रामस्थांचं तर प्रथम आभार मानतोच, पण विशेष आभार मानण्याचा कार्यक्रम त्याचे करतील. या सप्ताहासाठी काहींनी कीर्तन सौजन्य दिलेत, काहींनी पाणी सौजन्य दिले आहेत, काहींनी पत्रिका सौजन्य दिले आहेत. त्यांचा नामोगल्य ढगे सर